नमस्कार, मी प्रवीण बर्दापूरकर बोलतोय. आठवणीतले मान्यवर या माझ्या व्ही ब्लॉगच्या मालिकेत आज मी पतंगराव कदम यांच्या संबंधी बोलणार आहे. पतंगराव कदम म्हणजे भारती विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ म्हणजे पतंगराव कदम असं समीकरण आहे. अशक्यप्राय अशा स्वप्नांची पूर्ती करण्याची अफाट क्षमता, रांगडा स्वभाव, बिनधास्त शैली, पण मन निर्मळ आणि उमदेपणा असं विलक्षण रसायन म्हणजे पतंगराव कदम होते. सव्वा चार दशकाच्या पत्रकारितेत राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात वावरत असताना अनेक राजकारणी भेटले, पण पतंगरावांसारखा अफलातून माणूस दुसरा नाही. पतंगरावांची माझी ओळख घट्ट होण्याचा प्रसंग थोडासा विचित्र घडला. महाराष्ट्र टाइम्सचा धनंजय गोडबोले आणि मी अशी आमची त्या काळात जोडगोळी होती आणि आम्ही अनेक असाइनमेंट सोबत केल्या. मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र टाइम्सकडून धनंजय गोडबोलेची आणि लोकसत्ताकडून माझी निवड झाली आणि आम्हाला त्या भागात दौरा करण्याचा जो कार्यक्रम मिळाला तो नेमका सारखा होता, त्याच्यामुळे आम्ही दोघं सोबतच होतो. आम्ही मध्य प्रदेशच्या सागर भागात फिरत असताना निवडणुकीच्या प्रचार साहित्याचे वाटप करण्यामध्ये काहीतरी राडा झाल्याची बातमी मिळाली. सागरच्या शासकीय विश्रामगृहात काँग्रेसचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि ही मदत वाटप करण्यासाठी आलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्यात बरीच हमरीतुमरी झाली. प्रत्येकाला मदत लवकर मिळावी असं वाटत होतं, जास्त मिळावी असं वाटत होतं. आणि मग ते पथक आणि हे इच्छुक यांच्यात हमरीतुमरीचं रूपांतर पुढे हिसकाहिचकीत झालं. ते घमासान परत वाढत गेलं आणि आलेल्या पथकातले बहुतेक लोकांनी पळ काढला. त्या पथकाचं नेतृत्व पतंगराव कदम करत होते आणि ते मात्र शेवटपर्यंत किल्ला लढवत होते की हे सगळं शांत व्हावं आणि सगळं नीट सुरळीतपणे मदतीचं वाटप व्हावं. पण ते काही जमलं नाही, कारण इच्छुकांनी फारच आक्रमक भूमिका घेतली आणि अखेर पतंगरावांना सुद्धा तिथून निघून जावं लागलं. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर ते कसे बसेच निसटले. अशी एक कोणती घटना होती आणि आम्ही त्या भागात फिरत असताना त्या घटनेची कुणकुण आम्हाला लागली. ही बातमी नागपूरला गेल्यावर आपण मग देऊया असं माझं आणि धनंजयचं ठरलं. पण काहीतरी आमच्यातल्या संवादामध्ये कुठेतरी गडबड झाली आणि धनंजय गोडबोलेंनी ती बातमी सर्वप्रथम दिली. स्वाभाविकच बातमी गाजणार होती, गाजली. त्याचं श्रेय धनंजय गोडबोलेला मिळालं. दुसऱ्या दिवशी मीही ती बातमी चालवली, पण तोपर्यंत त्या बातमीचा चार्म जो होता तो निघून गेलेला होता. आणि मग माझी आणि पतंगरावांची भेट झाली. मला बघितल्याबरोबर पतंगरावांच्या जिभेवर सरस्वती नृत्यच करू लागली आणि ते बरंच त्यांनी तोंडसुख घेतलं. ते शांत झाल्यावर मी त्यांना सांगितलं की पतंगराव, मी धनंजय गोडबोले नाही, मी प्रवीण बर्दापूरकर आहे. बातमी धनंजय गोडबोलेने दिली.
तेव्हा पतंगराव कडाडले की तुम्ही बर्दापूरकर हे मला माहिती आहे, आणि बातमी त्यांनी जरी आधी दिली तरी तुम्ही नंतर दिलेलीच आहे. आणि त्यांचा जिभेचा पट्टा पुढे सुरू राहिला. मी आपलं शांत ते ऐकत होतो. थोड्या वेळाने पतंगराव कदम शांत झाले. तेच परिचित हसू त्यांच्या चेहऱ्यावर आलं आणि मग ते हसत हसत म्हणाले की अरे काय आमच्या इज्जतीचा भज करून टाकलं तुम्ही वगैरे वगैरे. आणि मग आमच्यातली ती जी मैत्री पूर्वी जी होती औपचारिक ती अधिक घट्ट झाली. पतंगरावांच्या स्वभावाचं हे एक वैशिष्ट्य होतं की ते राग आला की स्पष्ट बोलून मोकळे होत, पण लगेच विसरू नाही जात. त्याच्यात कुठे ते मनामध्ये कटुता ठेवत नसत. आणि त्यांच्या या स्वभावामुळेच वर्षानुवर्षे लोक त्यांच्याशी जोडलेले राहिले. त्यामुळेच त्यांच्याभोवती खूप मोठं घनगोतही निर्माण झालं. खूप लोकांच्या घराड्यामध्ये पतंगराव कायम असत आणि त्यांच्याशी संपर्क करणं जरा कठीणच होत असे. पण ही जबाबदारी त्यांचा एक सचिव जो आमचा खूप चांगला मित्र आहे सुरेश मोगल पाटील यांनी स्वीकारलेली होती. आणि तो आमच्यातला तो संपर्काचा दुवा असायचा. नाही त्याला निरोप दिला की आमच्यामध्ये ताबडतोब संभाषण होत असे. पतंगरावांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही गर्दी असली आणि आपण कुठेही लांब जरी दिसलो तो बर्दापूरकर अशी हाळी ते द्यायचे. त्यांच्या हे हाळी देण्याची शैलीसुद्धा खूप परिचित होती आणि त्याचा अनुभव महाराष्ट्रातल्या अनेकांना असेल. अशी हाळी मीही ऐकली आहे असं सांगणारे असंख्य लोक महाराष्ट्रामध्ये भेटू शकतील. पतंगरावांचा कारभार म्हणजे पाटलाच्या वाड्यावरची सदर असायची. पतंगराव जोपर्यंत सदैवर आहेत तोपर्यंत सगळेजण जे आहेत ते अगदी मानेवर खडा ठेवून काम करतायत. आणि पतंगराव सदरेवरून गेले की सगळे रिलॅक्स होऊन गप्पा मारतायत. तर हा असा पतंगरावांचा एकूण कारभार होता. तर राजकीय वृत्तसंकलनाच्या निमित्ताने पतंगरावांशी हळूहळू मैत्री वाढत गेली आणि ती आमची शेवटपर्यंत कायम होती. त्यांच्या सांगली मुंबईच्या कार्यालयात मी अनेकदा गेलो. भारतीय विद्यापीठाच्या कार्यालयात अनेकदा गेलो. अधिकाऱ्यांची ते घेत असलेल्या बैठकीतही मी अनेकदा शिरलो आहे. पण पतंगरावांची कामाची शैली ही अशीच मोकळी रांगडी राहिलेली आहे. मध्यम उंची, स्थूल बांधा, गवाळतेकडे झुकणारा वर्ण, झपझप किंवा वेगानं अशी डोळ्यांची उघडझाप, कायम शोधक नजर आणि टिपटाप कपडे घातलेले व्यक्तिमत्व म्हणजे पतंगराव कदम होते. जिद्द आणि क्षमता याचं एक घट्ट असं मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होतं. पण असं असलं तरी त्यांच्या वागण्यामध्ये धसमुसळेपणा नव्हता. जी काही असायची ती आत्मीयताच असायची. ते अनेकांना काय बहुतेकांना अरेतुरे करत, पण त्यात सत्तेचा जो काही माज असतो तो नव्हता. याचा एक अनुभव सांगतो. एकदा कुमार केतकर आणि मी, तेव्हा आमचे ते लोकसत्ताचे संपादक असताना आम्ही विदर्भातून दौरा आटपून नागपुरात औरंगाबादला आलो. आणि औरंगाबादला पतंगराव कदम यांच्याच अध्यक्षतेखाली, आता विषय आठवत नाही पण कुठल्या तरी विषयावर कुमार केतकर यांचं भाषण होतं.
आणि मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असा पतंगरावांचा खूप आग्रह होता, त्यामुळे मी केतकरांच्या सोबत आलो होतो. आणि संध्याकाळी तापडी या भवनात केतकरांचं ते भाषण सुरू झालं. केतकरांचं भाषण सुरू होऊन 25-30 मिनटं झाल्याच्या नंतर अचानक पतंगराव कदम उठले आणि म्हणाले, कुमार थांब जरा. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या विमानाची वेळ झाली आहे, मी जातोय, पण तुम्ही सगळे लोक थांबा, कुमारचं भाषण ऐका. अतिशय व्यासंगी असा तो संपादक आहे. हां कुमार तू कर सुरू पुढे, असं ते म्हणाले आणि निघून गेले. ही अशी त्यांची रांगडी शैली होती. केतकरांचं भाषण संपल्यावर मी त्यांना विचारलं की तुम्हालाही पतंगराव अरे तुरे करतात? तेव्हा केतकर म्हणाले, तुला तर त्यांची स्टाईल माहीतच आहे. तर हा एक त्यांच्या स्वभावाचा एक भाग होता. भारती विद्यापीठ हे पतंगरावांच्या दृष्टी, अफाट श्रम आणि कवेत न मावणारे जिद्दीचं प्रतीक आहे. अनेक पिढ्यांना पतंगरावांनी शिक्षणाचे दरवाजे त्यामुळे खुले करून दिले. पतंगरावांनी भारतीय विद्यापीठाचं बी रोवलं तेव्हा खाजगीत बहुतेकांनी त्यांची टिंगलच केली, हे मला पक्का आठवतं. पण पाहता पाहता भारतीय विद्यापीठाचा केवढा विशाल पसारा झालेला आहे आपण बघतो आहोत. एका छोट्याशा घरातून सुरू झालेलं भारतीय विद्यापीठ कदाचित आज देशातलं सर्वात मोठं खाजगी विद्यापीठ असावं आणि अनेक इतक्या विद्याशाखा असलेलंही ते एकमेव असावं. अतिशय अभावग्रस्त परिस्थितीत जन्माला आलेल्या पतंगरावांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी हे बीज रोवलेलं होतं. भारतीय विद्यापीठाचं आणखी एक कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राच्या विशेषतः राजकारणात महत्त्वाचं आहे. तोपर्यंत राजकारणात आलं की सहकारी साखर कारखाना किंवा सूतगिरणी किंवा तत्सम काहीतरी उपक्रम सुरू करावा आणि आपली पाळंमुळं घट्ट करावी, अशी राजकारण्यांची शैली होती. त्यातही भर सहकारी साखर कारखान्यांवर जास्त असायचा. पतंगरावांनी भारतीय विद्यापीठाच्या रूपाने एक वेगळं दालन राजकारण्यांना खुलं करून दिलं आणि त्यामुळे अनेक शिक्षण सम्राट महाराष्ट्राला उदयाला आले. पुढे शिक्षणाच्या खाजगीकरणानंतर तर महाराष्ट्रामध्येच नाही देशामध्येही खाजगी शिक्षण संस्थांचं पेवच फुटलं. पण ती सगळी जी बीजे आहेत ती पतंगरावांच्या भारतीय विद्यापीठात आहेत आणि असंख्य अगणित म्हणजे मोजदाद करता येणार नाही अशा अगणित विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठातून शिक्षण घेण्याची संधी मिळाली. पैशाअभावी कोणाचंही शिक्षण पतंगराव कदमांनी अडू दिलं नाही. अक्षरशः ते अनेकांचे मायबाप झाले. पश्चिम महाराष्ट्रात फिरताना अनेकांच्या घरात पतंगरावांची तसबीर लावलेली मी स्वतः बघितलेली आहे. ती तसबीर लावण्यामागे हीच ती मायबाप असण्याची भूमिका आहे, श्रद्धा आहे. पतंगरावांनी भारतीय विद्यापीठाचा पसारा खूप वाढवला आणि त्याचसोबत काँग्रेसमध्ये त्यांची पाळंमुळंही घट्ट केली. मला आठवत एक प्रसंग सांगतो. 2014 मधला दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेसचं महाधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांचा एका अर्थाने उपाध्यक्ष म्हणून शपथविधीच होता तो. आणि तिथे महाराष्ट्रातले बहुतेक सगळे काँग्रेसचे नेते आलेले होते. महाराष्ट्रामध्ये अतिशय बडप्रस्थ असणारे दिग्गज, स्वतःला दिग्गज समजणारे हे नेते
दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमच्या त्या परिसरामध्ये भिरभिरल्या नजरेने फिरत होते. त्यांना बहुतेकांना कोणी ओळखणारं नव्हतं. पतंगराव मात्र माणसांच्या गारड्यात होते. अनेक काँग्रेस नेते आवर्जून त्यांची दखल घेत होते. हे जे वैशिष्ट्य आहे हे त्यांना भारतीय विद्यापीठाने मिळवून दिलेलं होतं. पतंगराव कदम यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नव्हती. त्या निमित्ताने आता एक आमच्या मैत्रीचं गुपित सांगून टाकतो. मी कधीही पतंगरावांना भेटलो की तुम्हीच आमचे मुख्यमंत्री अशी सुरुवात करत असे आणि पतंगराव सुखावून पक्ष आणि सरकारमधील अनेक गुपितं मला देत असत. आज पहिल्यांदा मी ही गोष्ट उघड करतोय. इतकं की मंत्रिमंडळाच्या बैठकीची विषयपत्रिका किंवा आधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत झालेल्या विषयांचे मिनिट्स हेही मला अनेकदा त्यांनी दिलेलं आहे. पक्षातल्या प्रत्येक हालचालीवर त्यांची करडी नजर असल्यामुळे कोण कुठे काय करतोय हेही त्यांना खूप माहीत असे आणि ही सगळ्या माहिती ते मला देत असत. त्यामुळे मला अनेक बातम्या पतंगरावांकडून मिळाल्या हे सांगायला मुळीच संकोच वाटत नाही. पतंगरावांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता होती असं अनेक जण म्हणतात. त्याच्याशी मी सहमत आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की मुख्यमंत्री होण्यासाठी पतंगराव फारसे काही उत्सुक असावेत किंवा असं मला कधी दिसलं नाही किंवा त्यांनी खूप प्रयत्न केले असंही दिसलं नाही. मुख्यमंत्री पदाचं राजकारण जे आहे ते 24 तास डोक्यात राजकारण असावं लागतं. कट कारस्थानं असतात. पक्षामध्ये आपल्या समर्थकांचं बळ वाढवावं लागतं. राज्याच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्त्यांचं नेटवर्क उभारावं लागतं. राज्यातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या प्रश्नाची माहिती करून घ्यावी लागते. दबावाचं राजकारण खेळावं लागतं. पक्षश्रेष्ठींची मर्जी संपादन करावी लागते. अनेक प्रकारची देवाणघेवाण तिथे असते. मला पतंगराव ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये फार काही हिरिरीने सहभागी होत आहेत किंवा त्यांनी असं आपलं गट स्थापन केला आहे, मोठं संख्याबळ वाढवलं आहे समर्थकांचं, असं कधी घडल्याचं मला आठवत नाही. त्यांच्या डोक्यात कायम भारतीय विद्यापीठ आणि सांगली जिल्हा हीच असायचा. दुसरा एक भाग त्यांचा असा होता की फार वैरभावाचं राजकारण त्यांनी केलं नाही. कडवी भूमिका घेऊन ते कधी कोणाशी वागले नाही. मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झाला की त्यांचं नाव चर्चेत येत असे आणि ते नाव मागे पडून जो कोणीतरी दुसराच मुख्यमंत्री होत असे आणि मग मिळालेलं जे कुठलं मंत्रिपद आहे ते मंत्रिपद पतंगराव समर्थपणे सांभाळत असत. पण मला अजूनही असं वाटतं की त्यांना जर मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली असती आणि ती त्यांनी त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून मिळवली असती तर कदाचित सुधाकरराव नाईक यांच्यासारखा एखादा महाराष्ट्राच्या राजकारण आणि प्रशासनावर छाप उमटवणारा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला असता याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. मुख्यमंत्री पदाचा विषय निघाला म्हणून एक आठवण सांगतो. विलासराव देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हाही पतंगराव कदम यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतं. पण ते
पुन्हा त्या पदाने पतंगरावांना हुलकावणी दिली. मुख्यमंत्री झालेल्या विलासरावांना भेटायला मी मंत्रालयात गेलो. आमची भेट झाली आणि बाहेर पडल्यावर मला असं वाटलं की पतंगरावांनाही भेटावं, म्हणून मी त्यांना फोन केला. तो फोन सुरेश मोगलनेच उचलला आणि त्यांनी सांगितलं की साहेब एकटेच आहेत, बंगल्यावर आहेत आणि 1-2-2.5 तासानंतर म्हणजे जेवून खाऊन वगैरे ते लगेच पुण्याकडे निघणार आहेत. मी सुरेश मोगलला सांगितलं की तू त्यांना सांग मी येतोय म्हणून, आणि मी लगेच त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. तेव्हा ते अग्रदूत नावाच्या बंगल्यात राहत असत. आमची भेट झाली. मी त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकल्याबद्दल हळहळ व्यक्त केली आणि तुम्ही पुन्हा एकदा आमच्या मनातलेच मुख्यमंत्री राहिलात असं त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्यावर पतंगरावांनी मला एक जोरदार टोला लगावला की तुम्ही मराठवाड्यातले लोक लई भारी म्हणे. तर म्हटलं पतंगराव मी आता काही मराठवाड्यात नाही, मी नागपूरला असतो. नाही नाही, पण तुम्ही मूळचे मराठवाड्याचे त्याच्यामुळे लई भारी म्हणे. आणि तुमचे नेते विलासराव ते तर लईच भारी. तर तुम्हा मराठवाड्याच्या लोकांच्या नादी लागण्यात काही मतलब नाही म्हणे. चला राहू द्या, चला आपण आपलं जेवू. आणि मग ते मला ओढत डायनिंग टेबलवर घेऊन गेले आणि मग पुढचे 1.5-2 तास आम्ही गप्पा मारल्या आणि पतंगराव पुण्याकडे रवाना झाले. ते कायम सीएम इन वेटिंग राहिले, पण आपलं पद हुकल्याचं तुंतून ते काही कधी वाजवत बसले नाहीत. त्यांचा हा जो उमदा स्वभाव होता तो अगदी सलाम करण्यासारखा होता. आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मनात राजकारण्याविषयी एक नफरत असते, मला माहिती आहे. राजकारणी हे कटकारस्थानी असतात, निष्ठुर असतात वगैरे वगैरे, भ्रष्ट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण माझं मत प्रदीर्घ काळ राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात राहिल्यामुळे तसं नाही. राजकारणी निष्ठुर वगैरे तर मुळीच नसतात. इतका रांगडा बोलका, खूप मोठं गणगोत असलेला, असंख्य लोकांचा माय आणि बाप असलेला पतंगराव हळवे झाल्याचं, त्यांच्या डोळ्यात पाणी उभे असल्याचंही मला बघायला मिळालं. तो फार हळवा क्षण होता. त्यांचे पुत्र अभिजित यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत माझ्यामध्ये झाली नाही. हळवे झालेले पतंगराव बघताना माझं मन सुद्धा खूप गलबलून गेलं. राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रातच असल्यामुळे अनेक राजकारणी भेटले, अनेकांची मैत्री झाली, अनेकांची बैठकीतली मैत्री झाली. त्यातले काही औपचारिकच मैत्रीपुरते राहिले, काही मनाच्या गाभाऱ्यात कायमचे मुक्कामाला आले. अशा मनाच्या गाभाऱ्यात कायमच्या मुक्कामाला आलेल्यापैकी एक आहेत डॉक्टर पतंगराव कदम. लोकसत्ताच्या पर्वानंतर मी लेखनात गुंतलो. पुढे मी दिल्लीत गेलो आणि दिल्लीतून येऊन औरंगाबादला स्थायिक झालो. पतंगरावांशी असलेला संपर्क हळूहळू कमी होत गेला, फारच कमी झाला. आणि आता तर पतंगराव संपर्क क्षेत्राच्या बाहेरच गेलेले आहेत. पतंगरावांसारखे राजकारणी अनेक असतील, आहेत, पण पतंगराव कदम यांच्यासारखा पोशिंदा राजकारणी मात्र एकमेव. पतंगराव माझ्या कायम स्मरणात राहतील, हजारो लोकांच्या कायम स्मरणात राहतील. हेच करा. माझा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईबही करा.